नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं साधनाज वन किचनमध्ये स्वागत आहे. मंडळी, आनंदी राहा, हेल्दी राहा. मंडळी, आनंदी हेल्दी राहण्यासाठी घरचं जेवण फार गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण साधनाज वन किचनमध्ये छान अशी मस्त दही भेंडी बनवणार आहोत. मंडळी, दही भेंडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला भेंडी घ्यायची आहे. ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्याचा ओलसरपणा जो आहे तो आपल्याला पूर्ण काढायचा आहे. ओलसरपणा राहिला तर ती भेंडी चिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला ती भेंडी व्यवस्थित छान अशी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर भेंडीचा आपल्याला पुढचा आणि मागचा भाग व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या भेंडीचे साधारण अंगठ्याच्या आकाराचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. मंडळी, कढई चांगली गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण चिरलेली भेंडी जी आहे ती त्यामध्ये ओतून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनटासाठी त्याला छान मंद आचेवरती शॅलो फ्राय आपल्याला करायचा आहे. साधारण भेंडीचा थोडाफार तरी रंग बदलला पाहिजे अशी ती आपण मंद आचेवरती फ्राय करून घ्यायची आहे. जास्त तेलामध्ये ही तळली जाते भेंडी, परंतु आपण थोड्याच तेलाचा वापर करून ही भेंडी आपण शॅलो फ्राय करणार आहोत. जास्त तेलाचा वापर करणार नाही. मंडळी, भेंडीचा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. ते मिक्स करून ती पूर्ण भेंडी एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. ज्या कढईमध्ये आपण भेंडी फ्राय केली होती त्याच कढईमध्ये परत 1 ते 2 चमचे आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचा आहे. हिंग ही छान खमंग भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चिरलेला कांदा बारीक आपल्याला घालायचा आहे. तो चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा जवळपास भाजत आलेला आहे असं वाटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो ही कांद्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे. मंडळी, टोमॅटो हे जास्त मोठं नाही घ्यायचं आहे, लहानच घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या चेचून त्यामध्ये घालायच्या आहेत. थोडंसं खिसलेलं आलं घालायचं आहे. मंडळी, इथे तुम्ही आलं लसूणची पेस्टही घालू शकता. मला आलं आणि लसूण दाताखाली आलेलं आवडतं, त्यामुळे मी मोठंच घालणार आहे. तुम्ही इथे आलं लसूणची पेस्टही घालू शकता. हे सर्व साहित्य आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे पहा, टोमॅटो आणि कांदा छान असा भाजला आहे. सर्व बाजूने आपल्याला तेल सुटलेलं दिसत आहे. कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला तरच ही भाजी छान लागते. त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तिखट घालायचं आहे. हळद घालायची आहे थोडीशी. त्यानंतर धना पावडर घालायची आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. त्यामुळे आपल्या दही भेंडीला रंग खूप सुरेख येणार आहे. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी फेटलेलं दही घालायचं आहे. मंडळी, दही हे कमी आंबट असलेलं हवं आहे, कारण आपण त्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे. जर दही तुमचं आंबट असेल तर तुमची भाजी खूप आंबट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी आंबट असलेलं दहीच तुम्ही इथे वापरा, तरच तुमची भाजी चांगली होईल. ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व दही. हे पहा, किती छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. सर्व बाजूनी तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण फ्राय केलेली जी भेंडी होती ती त्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला. त्यावरती थोडीशी जिरा पूड घालून घ्यायची आहे. हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊयात छान असं. 1 ते 2 मिनटासाठी मंद आचेवरती असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता इथे भेंडीची ग्रेव्ही जी आहे ती खूप घट्ट वाटते, त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मंडळी, त्यानंतर आपल्याला दही भेंडीला 2 मिनटासाठी वाफ द्यायची आहे. जास्त वाफ द्यायची नाही, कारण आधीच आपण दही भेंडी ही फ्राय करून घेतली होती. भेंडीला जास्त वाफ दिली तर ती जास्त शिजू शकते आणि जास्त शिजलेली भेंडी ही चांगली लागत नाही. थोडीफार ती कच्ची असेल तरच खूप सुंदर लागते. हे पहा, किती सुंदर अशी आपली दही भेंडी तयार झालेली आहे. सर्व भेंडीला छान असं तेल सुटलेलं आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीची मस्त खमंग झणझणीत स्वादिष्ट अशी तुम्ही दही भेंडी घरी नक्की करून पहा आणि ती कशी होते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटू नवीन रेसिपी घेऊन नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.